नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की माझी लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही स्वतः आपलं ॲप डाउनलोड करून तुम्ही स्वतः घर बसल्या ही फॉर्म अप्लाय करू शकतात। बट मित्रांनो, त्याच्यासाठी भरपूर लोकांचे प्रश्न येत होते की डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायला, कोणी रहिवासी काढलं, कोणी डोमिसाईल काढलं, कोणी उत्पन्न काढलं, असल्या भरपूर मिस्टेक झालेले आहे मित्रांनो। आता तुम्हाला प्रॉपर तुमचे जे 5 डॉक्युमेंट आहे, 4 किंवा 5 प्रॉपर तुम्हाला हे डॉक्युमेंट सांगणार आहे। हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुमचं 1500 रुपये जी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येणार आहे जेव्हा तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहे। तर मित्रांनो, ह्याच्यासाठी कोणते 4 डॉक्युमेंट्स हे तुम्हाला सर्वात प्रथम मी सांगतो मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड तुमचं कंपल्सरी, आधारमध्ये मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचं आहे। 2 नंबरचं मित्रांनो तुम्हाला डोमिसाईल प्रमाणपत्र देण्यासाठी सांगितलं होतं। डोमिसाईल प्रमाणपत्र जर तुमचं निघत नसेल तर तुम्हाला मित्रांनो तुमचं स्वतःचं 15 वर्षापूर्वीचं मित्रांनो 4 डॉक्युमेंट दिलेले कोणते तर ते मित्रांनो राशन कार्ड, तुमचं मतदान कार्ड, तुमचं TC आणि तुमचा जन्माचा दाखला। ही 15 वर्षे जर पूर्वी जर असेल तर तुम्हाला ही डोमिसाईल द्यायची गरज नाही। जर डोमिसाईल असेल तर डोमिसाईल डायरेक्टली अपलोड करू शकतात, नाही तर मग ही 4 डॉक्युमेंटपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट देऊन तुमचं डोमिसाईल प्रमाणपत्राच्या जागेवरती वापरू शकतात। आता तिसरा मुद्दा मित्रांनो बँक पासबुक। तुमच्या बँक पासबुक लागणार आहे मित्रांनो, जे की तुमच्या आधारमध्ये जी बँक लिंक आहे तोच बँक पासबुक तुम्ही त्यामध्ये अपलोड करा, कारण तुम्हाला पुन्हा डायरेक्ट बेनिफिशरी थ्रू पेमेंट ट्रान्सफर करण्यात येणार आहे, कारण त्याच्यामुळे पुन्हा अजून तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे जर तुमच्या आधारमध्ये बँक लिंक नसली तर। आता मित्रांनो चौथा डॉक्युमेंट कोणतं मित्रांनो, तुम्हाला जर आता उत्पन्नाचा दाखला, जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा नसेल काढायचं मित्रांनो तर तुम्ही तुमचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड देऊन तुम्ही तुमचं उत्पन्नाचा दाखल्याच्या ऐवजी ही 2 डॉक्युमेंट देऊन तुम्ही दोघीपैकी एक डॉक्युमेंट देऊन तुम्ही हे फॉर्म अप्लाय करू शकतात। ओके, आता 5वा मित्रांनो हमीपत्र ऑनलाईन झेरॉक्स सेंटरवर गेले किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली तिथून जाऊन तुम्ही हमीपत्र पण डाउनलोड करू शकतात। हे 5 डॉक्युमेंट दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्वतः तुम्ही ही डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही स्वतः हे ॲपद्वारे तुम्ही आपलं माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात। जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये तुमचं होतं इतकं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो अजून एक की आता सध्या मित्रांनो ॲपवर खूप लोड आहे। तुम्हाला जर फॉर्म अप्लाय करायचा असेल तर मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला तुम्ही फॉर्म अप्लाय करा, कारण आता जर दिवसा तुम्ही जर फॉर्म अप्लाय करायचा प्रयत्न करता तर तुमचा फॉर्म जे आहे अप्लाय होणार नाही, कारण ॲपच ओपन होत नाही। आता मी सुद्धा ट्राय केले की मित्रांनो तर ॲपच ओपन होत नाही। त्यामुळे मित्रांनो आता आम्ही 10-12-1 वाजता टायमिंगमध्ये ते फॉर्म अप्लाय करायचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला तो फॉर्म कसा अप्लाय करायचा ही पूर्ण माहिती आम्ही त्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही पण चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील। चला मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।